हॅलो, थँक्यू सो मच. दिनेशजी पाटील यांचा आवाज तुम्ही ऐकत होता. तर चौथ्या फेरीमध्ये खेळताना दिसेल वरद विनायक भाबाळे ब संघ. अभिनंदन. त्यामुळे शेवटचा सामना असेल त्यांचा. या लढतीतील विजेता संघ त्यांच्या विरोधामध्ये खेळेल. परंतु सद्यस्थितीमधली मॅच महत्वाची आहे. एका बाजूला खलिवली तळोजे संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये घरच्या मैदानावर श्री गणेश कोपर संघ. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया मॅच कडे. थोडासा आराम झालाय श्री गणेश कोपर संघाला. पहिलं षटक घेऊन तळोजे संघाकडून आज आयकॉन मयूर वाघमारे सज्ज होतोय. पहिलाच बॉल यावेळेस मात्र प्रमोद घरतनं भिरकावून दिलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं बॉलला पाठवलंय हवाई सफर करण्यासाठी. उत्तुंग असा षटकार. भव्य स्वागत. पहिल्या सामन्यामधली इनिंग मात्र पुढे कंटिन्यू करतोय. पहिल्या मॅच मध्ये या खेळाडून अर्धशतक झळकावलंय. वैयक्तिक या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक, एकमेव अर्धशतक झळकावणारा खेळाडू ठरलाय प्रमोद घरत. षटकारानं सुरुवात. मयूर वाघमारे गोलंदाजी मार्कवर. यावेळेचा हा वेगवान चेंडू लेग स्टंप सोडून झालाय. पंच ते सांगत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. 7वी धाव फलकावर. दोन सामने गोलंदाजांनी जिंकवलेत. खलिवली तळोजे संघ, खलिवली ग्रुप चिंचपाडा. भारत परदेशी या संघाचे पुरस्कर्ते ज्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. आणि आज हळूहळू तळोजेचे पाठीराखे मैदानावर गर्दी करत असताना हलकीशी अपील त्या ठिकाणी पाहायला मिळाली. टप्पापर्यंत बॉल खाली राहिला. वेगानं सरळ पायावर जाऊन आदळला होता. लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. आणखीन एक अतिरिक्त स्वरूपामध्ये रन. त्यामुळे तळोजकर थोडेसे खुश असतील. चांगला परफॉर्मन्स झालाय. रबर बॉल मध्ये फारसा खेळताना दिसत नाही हा संघ, परंतु आज मात्र मैदानामध्ये आपल्याला दिसला. दोन सामने त्यांनी जिंकलेत. हा सामना जिंकला तर आणखीन शेवटच्या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. ओ वाघमारेचा फुल टॉस ऑन साइडला. अलीच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झालाय. जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. पहिल्याच ओव्हर मध्ये मयूर वाघमारे आयकॉन गोलंदाजावर हल्ला. हा दुसरा षटकार. लोकल बॉय प्रितेश पाटीलच्या बॅट मधून निघणाऱ्या या षटकारानं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले ते 14 या आकड्यावर. थोडस महागडे षटक. दोनही मॅच मध्ये मयूर वाघमारेनं चांगली गोलंदाजी केली. खास करून एक षटकार प्रत्येक ओव्हर मध्ये आल्यानंतर सुद्धा खरं तर चांगली बॉलिंग उर्वरित चेंडूमध्ये त्यानं आतापर्यंत केली होती. परंतु आता पहिल्या 3 बॉल मध्ये 2 षटकार आले. त्यामुळे धावसंख्या 14 वर आहे श्री गणेश कोपर संघाची. प्रमोद घरत आणि प्रितेश पाटील अशी सलामीची जोडी. दोघही चांगले लेदर क्रिकेटर आहेत. चांगले लेदर सुद्धा खेळतात. मयूर वाघमारे कव्हर अप करावं लागेल हे ओव्हर. राईट आर्म आउट द विकेट. नेक्स्ट बॉल. ओ शॉट ऑफ लेन. हलकासा कट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. पंचांचा इशारा आलाय नो बॉलचा. इकडे नो +1 आहे. नाहीये ना. यस, फक्त नो बॉल आहे. त्यामुळे नेक्स्ट बॉल फ्री हिट. मुक्तपणे खेळण्याची संधी आहे ती प्रितेश पाटीलला. फ्रीडचा बॉल बॅकफुटला जाऊन पूल केला. चांगली सेटरेक्शन त्या ठिकाणी. उभे होता. थ्रो केलाय. कव्हरअप नाहीये. ओव्हर थ्रोच्या स्वरूपात धावा मिळतील या ठिकाणी टीम कोपरला. 2 धावा आणि या 2 धावांच्या मदतीनं श्री गणेश कोपर संघ जाऊन पोहोचलाय तो 17 या आकड्यावर. 17 ऑन बोर्ड. 17 धावा फलकावर लागल्यात. पहिलं षटक मात्र महागड मयूर वाघमारेचं आतापर्यंतच. कारण ऍज अ आयकॉन खेळताना त्या आयकॉन खेळाडूंकडून खास करून चांगली परफॉर्मन्स व्हावं ही नेहमीच अपेक्षा असते. आज बरेचसे आयकॉन खेळाडू खरं तर फ्लॉप झाले. काही आयकॉन खेळाडूंचा परफॉर्मन्स चांगला सुद्धा झाला. परंतु जास्तीत जास्त आयकॉन खेळाडू आज थोडेसे फ्लॉप मध्ये दिसले. ओ यावेळेस समोर समोर अगदी व्ही शेप मध्ये लॉंग ऑन कडे चेंडू खेळून काढलाय. एक जाव. हे करणं फार गरजेचं होतं. दुसऱ्या धाब्याचा धोका पाहावा लागेल. इकडे मात्र रनआउटच्या स्वरूपात प्रमोद घरत बाद होतोय.
सगळ्यात मोठी शिकार. खरंच गरज होती का या धावेची, हा प्रश्न आता मात्र विचारला जाईल. परंतु प्रमोद गरज असं बाद होणं, पहिल्या मॅच मधला अर्धशतक ठोकणारा या टीमचा आयकॉन खेळाडू धावचीच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. स्ट्राईक प्रमोदकडे जाणार होती, अचानक प्रितेशनं दुसऱ्या धाबेचा कॉल दिला. पहिल्यांदा रेडी नव्हता प्रमोद, त्यानंतर धावला आणि चांगला थ्रो पाठीमागून उस्मानचा सरळ मयूरच्या हातामध्ये आणि तो मात्र बाद झाला. दुर्दैवीरित्या धावचित. पहिला धक्का श्री गणेश कोपर संघाला. नवीन बाटर मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 3 आणखीन एक आयकॉन खेळाडू मान फ्रॉम केडीएस स्पोर्ट्स वाघिवलीवाडा सूरज पाटील. 18 धाबा झाल्यात 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. हो, यावेळेस थोडासा धीम्या गतीने टाकलेला हा बॉल होता, थोडासा फ्लाइट दिली होती आणि इकडे मात्र व्हेरिएशन्स पाहायला मिळालं. स्लोअर बन चेंडू सरळ उस्मानच्या हातामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धाव फलकावर 1 गडी बाद. 18 धाबा श्री गणेश कोपर. दुसरं षटक घेऊन ज्या गोलंदाजाची चर्चा आज मात्र आहे संपूर्ण दिवसभर या मैदानामध्ये, उबेदुल्ला. उबेद येतोय गोलंदाजीसाठी. दोनही मॅच मध्ये 16 वर्षाच्या या गोलंदाजानं कमालीची बॉलिंग केली आणि त्याच्याकडून लक्ष लागले, परंतु समोर सूरज पाटील सारखा तगडा फलंदाज आणि त्याचमुळे उबेदची सुद्धा कसोटी असणार आहे या मॅच मध्ये. पहिलाच बॉल लॉप केला, भिरकावून दिला लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या बरोबर मधून. सूरज पाटीलच्या बॅट मधून येतोय उत्तुंग षटकार. उबेचं स्वागत. चांगली ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. लेंथ बॉल होता ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर, परंतु सूरज पाटील खरं तर सध्याच्या घडीला मोठं नाव आहे. सगळ्यात जास्त इन्फॉर्म मध्ये असणारा पनवेल तालुक्यामधील हा खेळाडू आहे, जो अव्वल स्थानावर सध्याच्या घडीला गणला जातोय आणि तोच फॉर्म. प्रमोद करत आयकॉन बाद झाल्यानंतर इकडे मात्र पहिला चेंडू फेस करत असताना आपला स्टाईल मध्ये षटकारांना अकाउंट ओपन करणं नेहमीच त्याला आवडतं आणि उबेद जो यशस्वी गोलंदाज राहिला होता आज दिवसभरामध्ये, पहिल्या चेंडूवर त्याचा षटकार. सूरजची बॅट टळपली ना तर एक मोठी धावसंख्या जरूर पाहायला मिळू शकते ती या मॅच मध्ये. पण या लढतीतील विजेता संघाला वरद विनायक भावाळे ब संघाचं आव्हान मोडीत काढावं लागणार आहे. त्यामुळे इकडून भावाळे संघ सुद्धा वाट पाहत असेल की तळोजे की कोपर. बऱ्याच अंशी जेव्हा स्पर्धा पुढे जाते, मॅचेस पुढे जातात, आयकॉन खेळाडूंचा परफॉर्मन्स सुद्धा मॅटर करतो. जरी आतापर्यंत अपयशी राहिले असले परंतु कधीही फॉर्म मध्ये येऊ शकतात हे खेळाडू. ओ या बैचा चेंडू टप्पा पडल्यानंतर जास्त उसळला. पंच 9 बॉलचा इशारा देत आहेत, कारण आपण पाहतो सिमेंट ट्रॅक आहे, त्या ट्रॅकवर जर चेंडू पडला तरच लीगल डिलिव्हरी दिली जाते. इकडे अगोदरच चेंडू पडला असावा आणि तेच पंच सांगत असताना अंपायर डीके. एक अतिरिक्त रन धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्डवर 25. नेक्स्ट बॉल फ्री हिट, मुक्तपणे संधी मिळेल या ठिकाणी खेळण्याची ती सूरज पाटीलला. यावेळी स्क्वायर ऑफ द विकेट बॉलला पाठवलंय तर डीप स्क्वायर लाईक बाउंड्री लाईनच्या वरतून उबेदवर हल्ला. दुसरा षटकार. अगोदरच म्हटलं होतं कसोटी असेल आज, यशस्वी राहिला हा गोलंदाज, परंतु सूरज पाटील समोर आहे आणि भल्या भल्या गोलंदाजांना आजपर्यंत पाणी पाजलंय या फलंदाजानं. एक सुपर डुपर फॉर्म मध्ये आहे. सूरजची बॅट तळपली आणि त्याला फॉर्म मध्ये येण्यासाठी किंवा सेट होण्याची गरज सुद्धा नसते. तो अगदी पहिल्या बॉल पासूनच फॉर्म मध्ये असतो आणि तोच फॉर्म उबेद याच्या गोलंदाजीवर दाखवत असताना. शॉट ऑफ लाईन, त्या कुटप्प्याचा बॉल स्क्वारलेकडे धाडलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. फेकी आले. सूरज दुसऱ्या त्यावेळेसाठी ट्राय करत होता. मयूर वाघमारेचं कौतुक करूया आपण. पुढे जाऊन चेंडू पकडलाय त्यानं, त्यामुळे एकच धाव येईल.
धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्ट्राईक रोटेट होत असताना सूरज पाटील 4 बॉलमध्ये 13 धावांचं योगदान आतापर्यंत 32 वर श्री गणेश कोपर संघ. आजच्या दिवसभरामध्ये सुद्धा सर्वाधिक धावा याच संघाच्या आहेत. 77 धावा पहिल्या मॅच मध्ये केल्या होत्या 4 ओव्हर्स मध्ये आणि त्या धावांच्या जोरावर मात्र या संघाला बाय मिळाली होती. आणि इकडे सुद्धा मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना संघ पाहायला मिळतोय. 3 ओव्हरची मॅच आहे परंतु च्या पद्धतीनं मात्र गाडी सुसाट सुटले. 3 ओव्हर्स मध्ये सुद्धा कदाचित हायेस्ट धावसंख्या राहू शकेल या संघाची. त्यामुळं तळोजाच्या खरं खेळाडूंना या मॅच मध्ये फलंदाजांवर अवलंबून राहावं लागेल. इकडे फटका बसलाय. बॉल हवेमध्ये आहे. मयूर वाघमारे पाठीमागे. कोणतीही चुकी नाहीये. फलंदाज प्रितेश पाटील बाद. सफलता दिले अखेर सुबेदनं. दुसरा धक्का श्री गणेश कोपर टीमला 32 या धावसंख्येवर. गोविंदा इन ॲट नंबर 4. आणखीन एक डावखुऱ्याचा शैलीदार विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पाहूया उमेद पटेल. यावेळेस मात्र अगदी कव्हर पॉइंटला हा फटका. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. इकडे दुसऱ्या धाबेचा कॉल. पंचांचा इशारा आलाय नो बॉलचा आणि त्याचमुळे इकडे झेल टिपल्यानंतर सुद्धा खरं तर धावत होते. अचानकपणे पहिल्यांदा गोलंदाजाला सुद्धा कळलं नव्हतं. परंतु तिसऱ्या धावेसाठी फलंदाज मात्र धावचीत होताना दिसलेत. त्यामुळे 2 धावा मात्र मिळतील त्या श्री गणेश कोपर टीमला. गोविंदा बाद झालाय. गोविंदा अगदी पहिल्याच बॉलवर झेल दिला होता परंतु नो बॉल होता. सुदैवानं तो वाचला होता परंतु त्यानंतर तिसरी धाव काढताना मात्र तो रनआउट झाला. अमोल पाटील मैदानामध्ये दाखल होतोय. सूरज पाटील कडे सगळ्यांचे लक्ष लागले. या बचा हा चेंडू पूल करायचा होता. टायमिंग प्रॉपर नव्हता. स्क्वेअर लेगला वेगानं त्या ठिकाणी उस्मान पटेल पोहोचलाय. हा थ्रो ओव्हर थ्रो झालाय. एवढा वेगवान थ्रो उस्मान पटेल. त्यामुळे आणखीन धावा मिळतील आणि या 3 धावा या तिहेरी धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले ती 38 या आकड्यावर. 38 रन्स मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल केले. त्यामुळे या मॅच मध्ये तळोजे संघाच्या गोलंदाजांना नाही तर फलंदाजांना सुद्धा चांगली कामगिरी करावी लागणार आहे. चांगला चेंडू होता. यावेळेस मात्र कटर होता. चेंडू निघून गेला. सरळ विकेट कीपर मयूरच्या हातामध्ये. 2 षटकांचा खेळ समाप्त. मध्ये ही धावसंख्या 50च्या खाली ठेवली तर कुठेतरी थोडेस पार दुसऱ्या सत्रामध्ये चान्स राहू शकेल. परंतु हे दोनही गोलंदाज महागडे ठरलेत. मयूर वाघमारेच्या पाठोपाठ उभेत. दोनही गोलंदाजांना सपाटून मार खावा लागलाय. परंतु या सिच्युएशनला तिसऱ्या गोलंदाजावर मदार असेल ती खलीवली तळोजे संघाची. साकिब आलाय. अगोदरच्या दोनही मॅच मध्ये चांगली बॉलिंग केले. त्यामुळे इकडे कसोटी असेल. अमोल पाटील आहेत समोर. फुल लेंथ खोदून काढलाय हा बॉल. समोर अगदी बडाफला उभेद आहे. एक रन मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. परंतु इकडे पडला इकडे आणि त्यामध्ये टेन्शन आता आलं असेल. खरं तर तळोजे संघाला थोडस क्रॅम्प्स आलेत किंवा थोडासा तो विव्हळतोय. सध्याच्या कडीला दुखापत झाले गोलंदाज साकिब पटेलला.
कारण महत्वाचा गोलंदाज आहे, याचं उठणं फार गरजेचं आहे तळोजे संघाच्या दृष्टिकोनातून. अन्यथा बदली गोलंदाजाचा वापर केला जाईल. मग बदली गोलंदाज म्हटला तर कदाचित उस्मान पटेल किंवा वकास असेल किंवा आणखीन एक गोलंदाज त्यांचा अझर आहे. असे पर्याय आहेत तळोजे संघाकडे. परंतु साकिबला लवकर उठावं लागेल. परंतु पाहूया, दुखापत जर जास्त मोठी असेल तर त्यांना बाहेर येणंच कधीही चांगलं, कारण हे त्याच्यासाठी फार गरजेचं. पाहूया, थोडासा पॉज आहे मॅच मध्ये. गोलंदाजाला झालेली दुखापत किती मोठी आहे. पहिला चेंडू पडलाय, त्यामुळे जवळजवळ अख्खं षटकच पूर्ण करायचं आहे. 5 चेंडू पूर्ण करायचे आणि अशा सिच्युएशनला साकिबचा नकार घंटा दिसते. त्यामुळं इकडे बदली गोलंदाजाचा पर्याय आता मात्र निवडला जाईल. पाहूया, 2-3 पर्याय आम्ही सुद्धा सजेस्ट केले. त्यातल्या कदाचित अझरकडे हा चेंडू सोपवलाय. परंतु साकिबची गोलंदाजी असती तर इकडे तुलनेनं कमी धावा पाहायला मिळाल्या असत्या. परंतु क्रिकेट आहे, बघासपासून आपण उभेची लाल करत होतो, कौतुक. परंतु तो महागडा ठरला. कधी कधी अगोदर अझर महागडा ठरलाय. कदाचित या मॅच मध्ये तो चांगलेलं साकिबचं षटक मात्र चांगल्या पद्धतीनं पूर्ण करू शकेल. 5 चेंडू बाकी आहेत, 39 धावा. परंतु ही मी तर म्हणे श्री गणेश कोपर संघासाठी मी तर थोडस वरदान लाभदायक ठरलंय. साकिबचं बाहेर येणं असंच म्हणावं लागेल. परंतु पाहूया, अझर पटेल गोलंदाजी मार्कवर. सूरज पाटील सगळ्यात मोठा अडथळा आहे तळोजे. हा चेंडू सोडून दिलाय. पाहूया, पंच इशारा करतात व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. अवांतर चेंडूने मात्र सुरुवात केली ती अझरनं. ओ यावेळेस लॉफ्टेड ड्राईव्ह. सूरज पाटीलचा फटका फसलाय, बॉल हवेमध्ये झेल टिपलाय. फलंदाज बाद, बिग विकेट मैदानाच्या बाहेर. अझर पटेलने दिले सगळ्यात महत्वाची विकेट तळोजे टीम साठी. सूरज पाटील बॅक टू द पवेलियन. नक्कीच धाबा थोड्याफार कमी केल्यात अझरच्या या गोलंदाजीनं. चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय. अफरान त्या ठिकाणी होता, चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय. सूरज पाटील परतलाय. 40 वर 4. इकडे अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगली बॅटिंग केली सूरजनं. कमाल स्ट्रोक्स पाहायला मिळाले. सोळा धावांची खेळी सूरजनं केली. महत्वाचं योगदान त्यानं दिलं. परंतु पाहूया, अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत आणि या 4 बॉल मध्ये 7-8 धावा जरी आल्या ना, 48च्या आसपास 3 ओव्हर्स मध्ये एक चांगलं टार्गेट ठरू शकेल. हो, आपटला होता हा चेंडू. चेस करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी, पंचांचा इशारा नो बॉलचा. त्यामुळे 2 धावा प्राप्त होतील. हा चेंडू खराब होता आणि स्कोर कार्ड 42 या आकड्यावर. 42 रन्स अमोल आहे जो चांगली फटकेबाजी करू शकतो. सध्याच्या घडीला मैदानावर आहे, त्याच्याकडून सुद्धा फार मोठ्या अपेक्षा आहेत. 4 चेंडू बाकी आहेत. इकडे 50 अर्धशतक पूर्ण करणार का श्री गणेश कोपर? स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. धावत जाऊन बॉल येऊन उचलेल, फेकेल. थ्रो चांगला होता, मयूरला सापडला नाही. परफेक्ट थ्रो होता, कीपरकडे वेगवान थ्रो होता. मयूरच्या सुद्धा लागला चेंडू. रबर बॉल आहे, बऱ्याच वेळेला कॅरी करताना सोपं नसतं. 2 धावा मिळाल्या.
पण तो चेंडू मिळाला असता तर फलंदाज बाद होऊ शकला असता त्या ठिकाणी. परफेक्ट थ्रो होता. 44 ला 4. नेल्सन आकडा पाहायला मिळतोय स्कोर कार्डवर. अमोल पाटील आहेत, त्याच्या साथीला प्रथमेश आहेत. थोडासा चेंज ऑफ पेस साठी गेला होता जर इकडे नो बॉल. पुनश्च एकदा टेन्शन वाढवलंय खर तर गोलंदाजांनी. त्या गोलंदाजांची आज संपूर्णपणे चांगली कामगिरी राहिली होती. आज तळोजाचे तेच गोलंदाज थोडेसे अपयशी. महत्वाच्या मॅचेस आहेत आता काही. इकडून मात्र सरळ तुम्ही क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करणार आहात. तो सामना जिंकला तर एक पारितोषिक मिळणार आहे, परंतु त्यासाठी घरच्या मैदानावर मजबूत श्री गणेश कोपर संघाला सुद्धा पराभूत करावं लागेल. आणि ते सुद्धा एवढं इझी नाहीये, कारण मैदान घरचं आहे. घरच्या प्रेक्षकांसमोर नेहमीच वेगळ्या उत्साहानं प्रत्येक संघ कामगिरी करत असतो. आणि सध्याची कामगिरी आपण पाहिली श्री गणेश कोपर संघाची, तर धावा मजबूत झाल्यात. 45 धावा धाव फलकावर. अझर पटेल पुन्हा एकदा. वेगवान चेंडू होता यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर. आणि 1+1 अशा 2 धावा. अशीच गोलंदाजी सुरू राहिली तर 50 काय 55 सुद्धा पाहायला मिळतील या स्कोर कार्डवर. खराब बॉलिंग आतापर्यंत साकारली ती अझरनं. 7 बॉल आतापर्यंत टाकलेत, कारण 9 बॉल्स आपण पाहिले. वाईट बॉल सुरू आहेत. एव्हाना इतक्याला षटक संपलं असतं. हा फुल टॉस आहे आणि तो धाडलाय अली त्या ठिकाणी. पहिली धाव वेगानं नाही मिळणार. इकडे एकच धाव. सिंगल रन बाद होईल प्रथमेश. धावसंख्या आहे ती श्री गणेश कोपर संघाची 48 धावा. 48 रन्स. तीन ओव्हर्स मध्ये सुद्धा मोठी धावसंख्या. 4 ओव्हर्स मध्ये सुद्धा हायेस्ट स्कोर केला श्री गणेश कोपर संघानं. 3 ओव्हर्स मध्ये सुद्धा हायेस्ट स्कोर श्री गणेश कोपर संघाचाच. त्यामुळे बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग आहे टीमची. प्रतुल गेलाय. प्रतुल पाटील. अझरचा लाईन बॉल. वेगवान चेंडू. टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपर मयूरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. या गोलंदाजीची गरज सुरुवातीपासून होती. आतापर्यंत आपण पाहिले तर 8-9 चेंडू टाकलेत या षटकामध्ये. हे षटक थोडंसं लांबलेलं अजूनही संपलेलं नाहीये. इकडे कदाचित शेवटचा चेंडू असेल या षटकामधील. 48 धावा झाल्यात. एखादी धाव आली तर 50 धावांचे टार्गेट होईल. 2 धावा आल्या तर 50 पूर्ण होतील. सोडलाय हा चेंडू. या 2 धावा मिळाल्यात. अर्धशतक धाव फलकावर श्री गणेश कोपर संघ 50 धावा पूर्ण करतोय. बॉलिंग खराब झाले. 10 चेंडू टाकलेत आतापर्यंत. त्यामुळे साकिबचं दुखापतग्रस्त होणं हे परवडलेलं नाहीये संघाला, कारण एव्हाना ओव्हर संपले असती. कारण ज्या पद्धतीने आज साकिबनं गोलंदाजी केली होती, परंतु हे लांबलेलं षटक. इकडे पाकफुटला जाऊन पूल करण्याच्या तयारीमध्ये. टॉपेज लागली. बॉल पाठीमागे फाईन लेग कडे. निर्धारित क्षेत्रामध्ये एक धाव मिळेल. 51 धावा फायनल टोटल. श्री गणेश कोपर संघानं पहिल्यांदा बॅटिंग करत असताना भरभक्कम धावसंख्या उभारली गेले आणि 52 धावांचं टार्गेट. 52 रन्स टू विन. घाम गाळावा लागेल. खली बोली थोडस पाहायला गेलं तर धाकधूक त्यांची वाढली असेल. खलीवली त्यांचं होत असेल सध्याच्या घडीला, कारण 52 करायचे आहेत. आणि त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर सूरज पाटीलचं एक षटक ते फार महत्वाचं असेल. त्यामुळे उस्मानला पहिल्यापासूनच फटकेबाजी करावी लागेल. आकाश तारेकरकडे पुनश्च एकदा नजर असेल सगळ्यांची. आज संपूर्ण दिवसभरामध्ये खरं तर आकाश तारेकर रायगडचा वंडर बॉय फ्लॉप शो राहिलाय, परंतु या मॅच मध्ये जर परतला, कारण अगदी जवळच गाव आहे पारगाव, त्यामुळे मोठ्या संख्येनं त्याचा सुद्धा चाहता वर्ग या क्रीडांगणाभोवती आहे आणि त्याच्याकडून सुद्धा चांगल्या कामगिरीची अपेक्षा मात्र नक्कीच असणार आहे. त्याचा फॅन वर्ग एक वेगळा फॅन वर्ग आहे आणि उस्मान पटेल आहे, त्यामुळे मोठ्या संख्येनं खरं तर ही सामना पाहतात बरेचसे आमचे लाईव्ह व्ह्युअर्स.
तळोजाची मॅच म्हटली आणि उस्मान पटेल म्हटला की प्रत्येक वेळेला कमेंट्स आपल्याला ऐकायला मिळतात, पाहायला मिळतात की उस्मान का मॅच कब आहे. आणि ती मॅच सुरू आहे. 18 बॉल मध्ये 52 धाबांची गरज आहे. या मॅच मध्ये या लढतीतील विजेता संघ परत विनायक भाबाळे ब संघाच्या विरोधामध्ये खेळेल. परंतु तो संघ कोणता असेल ऐकण्यासाठी मायक्रोफोनवर पुन्हा एकदा दिनेशजी पाटील यांचा आवाज आपण ऐकूया. सतरा पूर्णांक 33च्या सरासरीनं तब्बल 18 चेंडूमध्ये 52 धावा जोडायचे आहेत. पूर्वार्ध हा खूप उत्तम राहिला, सुंदर राहिला. फलंदाजीच्या माध्यमातून प्रमोद खैरातनं अफलातून सुरुवात केली, त्यानंतर प्रितेश सरकार दाखवले, त्यानंतर मात्र सूरज पाटील बरसला आणि प्रत्येकानं आपल्या परीनं, अमोल पाटील असेल, प्रतुल असेल, प्रत्येकानं आपल्या परीनं खारीचा वाटा उचलत धावफलकावर धावा. आणि मी तर म्हणेन की सगळ्यात जास्त वाटा उचलला गोलंदाजांनी. ज्या एक्स्ट्रा धावा दिल्या ना, त्या एक्स्ट्रा धावाच कदाचित थोडा त्रासदायक ठरतील. त्या म्हणजेच खलीवली तलोजा संघाला. चला सामना सुरू करायचा आहे. 2 सलामीर रायगडचा वंडरबॉय एका बाजूला आकाश तारेकर, दुसऱ्या बाजूला रायगडचा टायगर उस्मान पटेल. 2 सामन्यामध्ये शून्यावरती बाद झालेला आकाश तारेकर या सामन्यामध्ये तरी कमाल दाखवेल का? आयकॉन प्लेयर म्हणजे वर्णी लागली तलोजा संघामधून आणि आयकॉन प्लेयरला साजेसा खेळ आज मात्र आकाश तारेकर करू शकला नाहीये. तर बघायचं आहे 18-52 सूरज पाटील गोलंदाजीच्या मार्कवर. पहिला चेंडू अवांतरची सुरुवात. एक्स्ट्रा धावा खूप गेल्या पूर्वार्धामध्ये, त्याच्यामुळेच धावाही लागल्या, चांगली फटकेबाजी झाली, त्यानंतर धावांचा पाऊस पडला. चांगला खेळ राहिलाय. उष्ट फेडलं जाईल, गुणवत्ता ठासून भरली आहे. 2 सामन्यामध्ये असफल जरूर झालोय, परंतु त्यानंतर मात्र आकाश तारेकर दाखवतोय सूरज पाटील आसमान ठोकतोय षटकार. सतरा पूर्णांक 33, 17च्या वर धावा जमवायच्या प्रत्येक षटकामध्ये आणि त्या दिशेनं प्रयत्न करणं गरजेचं आहे. एक चेंडूचा खेळ संपलाय. पहिला चेंडू अवांतर, नंतर मात्र षटकार. सूरज पाटील आयकॉन प्लेयर वाघिली वाडाचं ही आन बान आणि शान. सूरज पाटील तर एका बाजूला पारगावची ओळख, रायगडकरांच्या गळ्यातील टाईप, रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर, तर नॉन स्ट्राईकला रायगडचा सितारा, रायगडचा टायगर उस्मान पटेल. सगळ्यात जास्त फॅन्स फॉलोअर्स ज्याचे आहेत, फॅन क्लब खूप मोठा आहे. चेंडू हवेत राहिलाय आणि आकाश तारेकरची बहुमूल्य विकेट. एक षटकार दाखवल्यानंतर वाटलं होतं की आता या सामन्यामध्ये लयच सापडेल आकाश तारेकरला, परंतु सूरज पाटीलनं कमबॅक मिळवलं आणि आकाश तारेकरला परतवलं.
एक चांगली विकेट्स मात्र कमावली आहे सूरज पाटीलनं. नवीन फलंदाज अली पटेल. अली पटेलचा आजच्या संपूर्ण दिवसाचा प्रवास खूप सुंदर राहिलाय. त्यानं खूप सुरेख फलंदाजी केली आहे. लोअर फुलटा चेंडू हलक्या हाताने टाकलेला चेंडू गोविंद चेंडू पर्यंत पोहोचेल तत्पूर्वी मात्र फक्त एक धाव मिळते. एक चांगला षटक पुन्हा एकदा कोपर संघ फ्रंटफुटवर येईल, कारण त्यांना माहित आहे की 17च्या सरासरीने धावा मोजायचे. अकोट टप्प्याची गोलंदाजी सफेद शेल फसवलाय उस्मान पटेलला. स्लोवर चेंडू मी म्हटलं होतं मगाशी की खऱ्या अर्थानं आजच्या संपूर्ण दिवसामध्ये रबर बॉल मध्ये स्लोवर गोलंदाजांचा बोलबाला राहिला. जेने चेंडू स्लोवर हाताळले ना तर संघ मात्र उत्तम कामगिरी करू शकलाय. आणखीन एक चांगला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला. डिक्लेअर झोनचा फरक कोपर संघाला पडत नाहीये, कारण धाव मिळते फक्त आणि फक्त एक आणि एक या धावसंख्येत धावा लागत आहेत. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर एक बाद फक्त 9 धावा. हा प्रेशर क्रिएट होईल. काय सुंदर खेळलाय आज तलोजा संघ, परंतु या सामन्यामध्ये मात्र यजमान श्री गणेश कोपर संघानं आतापर्यंत आपली कामगिरी चोख बजावले. ताकदवान तलोजा संघाला अक्षरशः कोंबून ठेवलाय, डांबून ठेवलाय. फलंदाजीमध्ये तोंड वर काढू दिलं जात नाहीये. अफलातून फलंदाजीचा क्रम आहे. अली असेल उस्मान असेल आणि मागच्या सामन्यामध्ये 20-21 धावांचा खेळ दोघांनी खेळाय. त्याच दोघांनाही अक्षरशः रोखून धरला सूरज पाटीलनं. धावप्रकार धावा लागल्या त्या 9. आता येणारे चेंडू 12 आणि तब्बल 43 धावांची गरज. 12 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे. एक आव्हान मोठं आहे. हे षटक ठरवेल अंतिम षटकामध्ये धावा किती राहतील. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज अमोल पाटील. श्री गणेश कोपर संघाची ही ताकदीचा खेळ कित्येक वर्षापासून उत्तम खेळ या खेळाडूंचा राहिलाय तो अमोल पाटील. उस्मान पटेलला आता मात्र शांत बसू चालणार नाहीये. स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवायचं असेल तर मात्र इथे मोठे फटके दाखवणं गरजेचं आहे. गोलंदाजी सुंदर होते. गोविंदाकडे चेंडू गेलाय. गोविंदाने पकडला, उचलला, फेकला आणि इथे मात्र धाव मिळते फक्त आणि फक्त एक धाव. शॉर्ट मिड विकेटला चेंडू पकडला गेला. एकेरी दुहेरीनं फरक पडत नाहीये कोपर संघाला. त्याला माहिती आहे की फार मोठ्या धावा आहेत. अजूनही 42 धावा उभ्या करायच्या आहेत उर्वरित 11 चेंडू मध्ये. त्याच्यामुळे आव्हान आता अवघड होत चाललाय. स्लोवर गोलंदाजी, हलक्या हाताची गोलंदाजी, चलाखीनं टाकलेले हे चेंडू, कारण एक निर्धाव चेंडू खऱ्या अर्थानं खलीवली तलोजा संघाला घरची वाट दाखवेल. कारण एक चांगला चेंडू कोपर संघाचा प्रस्थापित या सामन्यातलं अस्तित्व पक्क करेल. हा फटका चांगला आहे. ताकद जरूर दाखवली आहे, ताकद आजमावली आहे. लोगांच्या डोक्यावरून गेला, मारला, ठोकला, षटकार. रेडी राहायचंय. वरद विनायक भावाळे बी संघाने आपण रेडी राहा. एक मोठा फटका दाखवला आहे अलीनं आणि अशाच फटक्यांची गरज आहे. परंतु काय सुंदर गोलंदाजी पहा. आज जवळपास सगळे चेंडू गोविंदाकडे जायला लागलेत. संध्याकाळी त्याच्याकडे लक्ष द्यावं लागणार आहे आयोजन कमिटीला, कारण बरेच चेंडू आज त्याच्याकडे जात आहेत. म्हणजेच आकर्षण खूप आहे आणि आज सेलिब्रेशनही आहे. त्याच्यामुळे सगळा खेळ गोविंदाचा. बघा मी म्हटलं होतं सगळे चेंडू गोविंदाकडे, तो एकटाच खेळणार आहे. काय सुंदर, जोरदार टाळ्या होऊ द्या गोविंदासाठी एकदा. काय सुरेख क्षेत्ररक्षण. निम्म्याहून अधिक चेंडू गोविंदाकडे गेलेत. त्याच्यामुळे या सामन्याची हवा अक्षरशः काढली जातीये. 17 धावा धाबाकडे लागलेत. मोठं आव्हान, आता मात्र मोठं आव्हान. आणि एकदा का प्रेशर वाढलं की मात्र मग ब्लड प्रेशरही वाढतो आणि घर फिरले की घराचे वासे फिरले आणि तलोजा संघ मात्र अडचणीमध्ये येतोय. 6 चेंडू आणि 35 धावा. 6 चेंडू 35 धावा. 6 चेंडूवर 6 षटकार लगावण्याचा भीम पराक्रम अलीला करावा लागेल. कारण अली असणारे स्ट्राईकवर. क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळेला असे पराक्रम झालेत, कारण ज्या वेळेला असं वाटतं की मी जिंकलो त्या वेळेला सामने फिरताना मी जवळून पाहिलेत. त्याच्यामुळे जोपर्यंत क्रिकेटमध्ये तुम्ही विजयाचा शिक्कामोर्तब लावत नाहीत तोपर्यंत आपलं धैर्य सोडायचं नसतं. बघायचं आहे 6-35चं गणित आहे. या 6-35च्या गणितामध्ये कसा खेळ राहील.
प्रमोद खरातचं टॅलेंट आम्ही नेहमी पाहिलंय. एक टॅलेंटेड क्रिकेटर म्हणून जी ओळख राहिली, शांत संयमी खेळ त्या माणसाचा नेहमीच राहिलाय. सुरेख फटका कव्हरच्या डोक्यावरून लगावायचा आहे आणि या कव्हरच्या डोक्यावर लगायला फटका धावा देईल फक्त आणि फक्त 4. आणि या 4 धावांच्यामुळे 31 धावा उरतील. 31 धावा क्रिकेटमध्ये तशा होणार नाहीत, परंतु एखादा खराब चेंडू प्रत्येक चेंडू मोठा फटका सामन्याला कालाटणी मिळू शकते. प्रितेश गोलंदाजीच्या मार्कवर आहे. डबलकॉर धावा आतापर्यंत लागलेत त्या म्हणजे तब्बलचा विचार करायचा झाला 21. वाढदिवस आहे मिथुन दादांचं. मिथुन दादांचा वाढदिवस आहे आणि तो वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यासाठी संघही मोठा खेळ करतोय. पुन्हा एकदा कव्हर पॉइंट. नो बॉल कॉल. नो बॉल. पंचा नो बॉल ना. नो बॉल +4. एकूण धावा 5 म्हणजे सामना संपला नाहीये. मी म्हटलं होतं की असे सामने बरेच फिरताना पाहतोय. ज्या वेळेला वाटतं की गाफील राहणार त्यावेळेला सामन्याला कालाटणी मिळणार. 4 चेंडू 25 धावांची गरज. 4 चेंडू 25 धावा म्हणजे 4 मोठे फटके आणि एखादा खराब फ्री हिटचा हा चेंडू नाही, कारण अलॉंग द कार्पेट तुम्हाला कार्पेटच्या आधारावरती खेळल्या गेलेल्या फटक्यावरती विजय नाही मिळू शकत. आता मात्र 3-25. बावाळे संघ चला या आपण. वरद विनायक बावाळे बी. पवन केनी, सूरज केनी, प्रशांत, योगेश या मंडळीनं खूप भरीव कामगिरी केली आहे. विजणारा दिवा मोठा भोन विजतो आणि हा अशा प्रकारचे फटकेबाजी येते. आलाय उस्मान पटेलच्या बॅट मधून षटकार, परंतु खूप उशीर झाला षटकाराला, कारण सामना आता मात्र आपला हातून निघून गेलाय. आणखीन एकदा ताकद लावली आहे, जरूर आजमावली ताकद, पण धाव मात्र मिळेल एकही नाही, कारण धाव घेण्याचा प्रश्न नाहीये. इथे धावा आता फक्त षटकारांची गरज आहे, त्याच्यामुळे इथे षटकार नाही, चौकार नाही, हा सामना आबाक्याच्या बाहेर. आणि श्री गणेश कोपर संघ मात्र रुबाबात विजय संपादन करतोय, परंतु उस्माननं अंतिम चेंडू दाखवला षटकार. काही चेंडू फसले आणि तिथे मात्र सामनाही फसला. हार्ड लक उस्मान पटेल यांना आली, परंतु खऱ्या अर्थानं प्रमोद घरत, सूरज पाटील, अमोल, प्रतुल, गोविंदा, प्रितेश या सगळ्या मंडळींचं कौतुक असेल. काय उत्तम खेळ दाखवला आणि ताकदवान वाटणारी टीम, अप्रतिम भासणारी आजची टीम